श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. आई महालक्ष्मीची तुमच्या सगळ्यांवर अशीच कृपा राहो. तर सकाळी 5चा अलार्म लावल्यानंतर कुठेतरी 5:15ला काहीतरी जाग आली आणि त्याच्यानंतर म्हटलं चला थोडंसं आपण सकाळचं आज गुरुवारचं रुटीन शेअर करावं. तर सगळ्यात आधी हा रात्रीचा पसारा, रात्री जो आमचे अंशू गोंधळ घालते तो सगळा आवरताच मला खूप वेळ झाला. कारण इकडं मी काहीतरी काम करत असते त्यावेळेला बरोबर ती काहीतरी तिचा वेगळाच पसारा करायचा चाललेला असतो. जेव्हा बाळ शांत बसलेलं असतं तेव्हा समजायचं की काहीतरी गोंधळ घातलेला आहे. तर सगळं हळदी कुंकू वगैरे छान सांडून घेतलेलं होतं तिनं. गुरुवारी फरशी वगैरे पुसत नाहीत असं म्हणतात, पण माझं काही करायचं खूपच हे झालेली होती, खराब झाली होती आणि पूजा वगैरे मांडायची होती. त्यामुळे म्हटलं आधी सगळं आवरून घ्यावं. लहान मुलं म्हटलं की घरात असं होतंच. आणि मी काही म्हणजे फरशी कायम नेहमी वाकूनच पुसते, कारण जरी एक्सरसाइज होत नसेल करायची तर त्या निमित्ताने तर होते एक्सरसाइज करायची. त्यामुळं छान अशीच मी पुसते. सगळं घर वगैरे स्वच्छ झाल्यानंतर आता माझं आवडीचं काम म्हणजे उंबरठ्याला हळदीचं लेपन. ते मला खूप आवडतं आणि दर गुरुवारी मला काय माहिती पण एकदम छान प्रसन्न वाटतं आणि माझं सगळं लवकर आवडतं पण काम. तर त्यामुळे हे तर आणि हे सकाळी केल्यानंतर खूप छान होतं. ही कामं सकाळची लवकर आवरून घेतली तर मग दिवसभर पण काही एवढं छान दिवस आपला प्रसन्न होतो जातो. त्याच्यानंतर मी देवपूजा करायला घेतली, कारण आज गुरुवार असतो, आमच्या दोघांचा पण गुरुवार असतो. त्यामुळं स्वयंपाकाचं टिफिनचं काही जास्त टेन्शन नसतं. त्यामुळं पटकन म्हटलं आपले देवपूजा वगैरे सगळे होऊन जाईल. देवपूजा म्हटलं तर अभिषेक वगैरे आज छान करायचा होता. मग चंदनाचा वगैरे अभिषेक स्वामींना करून घेतला. त्या दिवशी सकाळी तर पूजा ही फुलं वगैरे आणायची होत नाहीत, म्हणून आदल्या दिवशीच मी संध्याकाळी फुलं वगैरे आणून ठेवलेली होती. आणि फुलं वगैरे असली की मंदिर एकदम छान प्रसन्न वाटतं. असं छान मग आरती वगैरे झाली. सकाळी माझं हे सगळं लवकर आवरलं की मला पण छान प्रसन्न वाटतं दिवसभर. आणि हे सगळं आवरेपर्यंत स्वयंपाकाची गडबड तिकडे चालू होते. आज फक्त काय खिचडी असते टिफिनला वगैरे, त्यामुळं काय जास्त काय स्वयंपाकाचा मला त्रास नसतो. आणि मग सकाळी चहा, हे सगळं चहाची मला काही जास्त आवड नसल्यामुळं चहा काही मी नंतर सगळ्यात काम वगैरे माझं आवरल्यानंतरच चहा म्हटलं ठेवावा, आम्ही सोबतच चहा घेऊ म्हणून. मग माझी खिचडीची इकडं तयारी चालू झाली. पण इकडं आमचे अंशू आहे ती सकाळी उठल्यानंतर लगेच माझ्या पाठीमागे लागली होती की मम्मा मला तुझ्यासोबतच यायचं आहे, तुझ्यासोबतच यायचं आहे. चहा वगैरे जरी लवकर आवरला तरी मला घ्यायला काही एवढा वेळच भेटत नाही, की सकाळी गडबड राहते. चहासाठी थोडंसं तरी आपल्याला निवांत वेळ हवा असं प्रत्येकाला वाटत असतं, पण या गडबडीत सकाळच्या होत नाही. त्यामुळं मी सगळं टिफिन वगैरे आवरल्यानंतर हे गेल्यानंतरच चहा वगैरे घेते निवांत. मग हे इकडं माझी खिचडीची पण तयारी चाललेली होती. तर खिचडी अशी छान खूप मऊ लुसलुशीत खिचडी होते, छान बटाटा वगैरे घालून मी नेहमी करते. आणि याची खिचडीची रेसिपी पण मी एकदा छान शेअर केलेली आहे. मी खिचडी बनवताना नेहमी छोटा शाबू असतो त्याचीच बनवते आणि त्याची घरात सगळ्यांना आवडते देखील. आणि हा अंशूसाठी हा नाश्ता देखील असतो, त्यामुळे तिला तो खूपच आवडतो. जवळजवळ मला वाटते सगळ्याच लहान मुलांना खिचडी ही खूप जास्त आवडीची असते. तर खिचडी करताच बाकीची पण कामं चाललेली असतात. तर तुम्ही कोणत्या ह्याची शाबूची खिचडी बनवता मला नक्की कमेंट करून सांगा. तर खिचडी झाली तोपर्यंत इकडं खिचडी करताना मी थोडं खिचडी वगैरे भाजून छान झाली की थोडा वेळ तरी त्याला थोडंसं आपण पाणी शिंपडलं ना, थोडंसं म्हणजे हाताने थोडंसं पाणी त्यामध्ये शिंपडून थोडंसं ताट झाकून ठेवलं ना, खिचडी एकदम मऊ होते आणि जास्त आपल्याला भाजावी पण लागत नाही.
खिचडी वगैरे छान झाली, टिफिन वगैरे पॅक केला की मग मी झाले थोडा वेळ निवांत. मग थोडा वेळ चहा वगैरे घ्यायचा आणि चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर मग अंशू खेळायचं चालू होतं. तोपर्यंत मी हे गुरुचरित्राचे 14वा आणि 8वा अध्याय याचं वाचन केलं. स्वामी चरित्राचं आहे ते मी दुपारी करते, कारण सकाळी तर एवढा वेळ ती खेळत नाही. ह्या गुरुचरित्रातले 2 अध्याय आहेत, त्याला जास्त वेळ लागत नाही आणि ते माझ्याकडून पटकन होऊन पण जातात, त्यामुळे ते होऊन जातात. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.